नमस्कार. संस्कृत संधी समजून घेण्याच्या आपल्या ह्या सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या भागात आपण संधी म्हणजे काय याची एक ओळख करून घेतली होती आणि आज आपण त्यातीलच एका महत्त्वाच्या प्रकारात म्हणजे स्वरसंधीच्या जगात अगदी खोलवर शिरणार आहोत. मागच्या भागात आपण संधीच्या संपूर्ण जगाचा जणू काही एक नकाशाच पाहिला होता, नाही का? तर आज आपण त्या नकाशातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा जो प्रदेश आहे म्हणजे स्वरसंधी त्याचा अगदी जवळून अभ्यास करणार आहोत. बरं, पुढे जाण्याआधी चला एक छोटीशी उजळणी करूया. आपण पाहिलं होतं की संधीचे 3 मुख्य मार्ग आहेत. पहिला स्वरसंधी, जिथे 2 स्वर एकमेकांना भेटतात. दुसरा व्यंजन संधी, जिथे व्यंजन आणि स्वर किंवा व्यंजन एकत्र येतात. आणि तिसरा विसर्ग संधी, जिथे विसर्गाचा संयोग होतो. आज आपलं संपूर्ण लक्ष हे फक्त आणि फक्त पहिल्या प्रकारावर म्हणजेच स्वरसंधीवर असणार आहे. आपण तिचे वेगवेगळे उपप्रकार अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. आता एक गोष्ट आधीच सांगते, हा विषय थोडा मोठा आहे, खूप तपशील आहे त्यात. त्यामुळे गरज वाटल्यास मध्येच थांबा, परत ऐका आणि संकल्पना शांतपणे समजून घ्या. चला तर मग सुरुवात करूया. पण पुढे जाण्याआधी एक प्रश्न मनात येतो, नाही का? स्वरसंधीला अनेक ठिकाणी अच संधी असंही म्हटलेलं दिसतं. पण असं का बरं? या नावामागे काही खास कारण आहे का? हो, नक्कीच आहे. याचं उत्तर आपल्याला पाणिनीच्या व्याकरणात सापडतं. अच हा एक प्रत्याहार आहे. आता प्रत्याहार म्हणजे काय? तर हा अक्षरांना एकत्र आणणारा एक प्रकारचा शॉर्टकट किंवा कोडवर्ड समजा. या अच कोडमध्ये अ पासून च पर्यंतचे सगळेचे सगळे स्वर येतात. म्हणूनच अच संधी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर अगदी सोप्या भाषेत स्वरांची संधी. नाव थोडं टेक्निकल वाटलं तरी अर्थ अगदी सरळ आहे. तर स्वरसंधीचे एकूण 8 उपप्रकार आहेत. आता 8 ही संख्या ऐकून थोडं दडपण येऊ शकतं, पण अजिबात काळजी करू नका. हे सोप्या पद्धतीने लक्षात ठेवण्यासाठी आपण त्यांची 3 मजेशीर गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिला गट आहे द पॉवर अप्स, म्हणजे जिथे स्वर एकत्र येऊन आणखी स्ट्रॉंग होतात. दुसरा गट आहे द ट्रान्सफॉर्मर्स, जिथे स्वरांचं रूपच बदलून जातं. आणि तिसरा गट म्हणजे विशेष नियम, जे काही खास सिच्युएशनमध्येच लागू होतात. चला तर मग एका एका गटाला व्यवस्थित समजून घेऊ. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या गटापासून, द पॉवर अप्स. या प्रकारच्या संधीमध्ये काय होतं तर 2 स्वर एकत्र येतात आणि एक नवीन जास्त ताकदवान किंवा दीर्घ स्वर तयार होतो. यातला पहिला उपप्रकार आहे सवर्ण दीर्घ संधी. नावाकडे बघा, सवर्ण म्हणजे एकाच वर्णाचे किंवा एकाच जातीचे. नियम अगदी सोपा आहे. जेव्हा 2 समान स्वर, मग ते छोटे असोत किंवा मोठे, एकत्र येतात तेव्हा त्या दोघांचा मिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो. उदाहरण बघा, हिममधला अ आणि आलयमधला आ दोन्ही अ वर्गातले आहेत, ते एकत्र आले आणि हिमालयामधला आ हा दीर्घ स्वर तयार झाला. तसंच गिरीचा ई आणि ईशहचा ई मिळून गिरीशहामधला दीर्घ ई तयार झाला. सोप्पा आहे ना? आपला पुढचा पॉवरअप आहे गुण संधी. इथे काय होतं, जर अ किंवा आच्या पुढे ई, उ किंवा रू आला तर त्यांचं रूपांतर अनुक्रमे ए, ओ आणि अर मध्ये होतं. एक नवीनच गुण तयार होतो. जसं की सूर्यमधला अ आणि उदयमधला उ एकत्र येऊन सूर्योदयमध्ये ओ तयार झाला. किंवा महामधला आ आणि ऋषीमधला रू एकत्र येऊन महर्षीमध्ये अर असा उच्चार तयार झाला. आणि आता या गटातला शेवटचा आणि सगळ्यात शक्तिशाली प्रकार, तो म्हणजे वृद्धी संधी. नावाप्रमाणेच इथे स्वरांची वृद्धी होते, म्हणजे ते आणखी मोठे होतात. नियम असा आहे की जेव्हा अ किंवा आच्या पुढे ए किंवा ओ येतात तेव्हा त्यांचं रूपांतर सर्वात शक्तिशाली स्वरांमध्ये म्हणजेच ऐ आणि औमध्ये होतं. बघा, सदाचा आ आणि एवचा ए मिळून सदैव मधला ऐ तयार झाला. स्वराची ताकद वाढली म्हणजे वृद्धी झाली. मला कल्पना आहे, हे सगळे नियम आणि उदाहरणं बघून थोडं ओव्हरवेल्म झाल्यासारखं वाटू शकतं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे सगळं पाठ करायचं नाहीये. आपलं ध्येय आहे पॅटर्न ओळखणं. जसजसं आपण संस्कृत जास्त वाचू, जास्त सराव करू, तसतसं आपल्या मेंदूमध्ये याचे न्यूरल पाथवेज म्हणजे शॉर्टकट आपोआप तयार होतील आणि मग हे नियम अगदी नैसर्गिक वाटायला लागतील. त्यामुळे फक्त प्रक्रिया समजून घ्या, बाकी सरावावर सोडून द्या. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या गटाकडे, द ट्रान्सफॉर्मर्स. नावाप्रमाणेच इथे स्वर फक्त एकमेकांमध्ये मिसळत नाहीत, तर ते आपलं मूळ रूप पूर्णपणे बदलून टाकतात.
आणि एका नवीन ध्वनीमध्ये म्हणजे अर्धस्वरांमध्ये रूपांतरित होतात. इंटरेस्टिंग आहे ना? या गटातला पहिला ट्रान्सफॉर्मर आहे यन संधी आणि हा ओळखायला खूप सोपा आहे. त्याची एक खूण आहे. नियम असा आहे, जेव्हा ई, उ किंवा रूच्या पुढे त्यांच्यापेक्षा वेगळा स्वर येतो तेव्हा त्यांचं रूपांतर अनुक्रमे य, व आणि र मध्ये होतं. आणि ती सोपी खूण म्हणजे संधी झालेल्या शब्दात तुम्हाला नेहमी य, व किंवा रच्या आधी एक अर्धव्यंजन दिसेल. बघा, सु प्लस आगतममध्ये ऊचा व झाला आणि आपल्याला स्वागतम हा शब्द मिळाला. इथे वच्या आधी अर्धा स आहे. पाहिलं? आपला दुसरा ट्रान्सफॉर्मर आहे अयादी संधी. इथे ए, ऐ, ओ, औ हे स्वर जेव्हा दुसऱ्या स्वराला भेटतात तेव्हा त्यांचं विघटन होतं आणि ऐ, आय, औ आणि आव असे आवाज तयार होतात. उदाहरणार्थ, ने प्लस अनममध्ये एचा ऐ असा आवाज तयार होतो आणि शब्द बनतो नयनम. म्हणून बघा एकदा, नयनम, त्यात ऐ हा आवाज स्पष्ट येतो. तसंच पौ प्लस अकह मधला औ आव बनतो आणि शब्द तयार होतो पावकह. तर पॉवरअप झाले, ट्रान्सफॉर्मर्स झाले. आता आपण पोचलो आहोत आपल्या शेवटच्या गटाकडे. यात काही विशेष नियम आणि अपवाद आहेत जे प्रत्येक वेळी नाही तर काही विशिष्ट संदर्भातच लागू होतात. यातला पहिला विशेष नियम आहे पूर्वरूप संधी. पूर्व म्हणजे आधीचा. इथे नावाप्रमाणेच पहिल्या शब्दाच्या शेवटच्या स्वराचं म्हणजे ए किंवा ओचं रूप कायम राहतं आणि त्याच्यानंतर येणारा अ गायब होतो. पण तो पूर्णपणे गायब न होता स्वतःच्या जागेवर अ हे अवग्रह चिन्ह सोडून जातो. हे चिन्ह दाखवतं की इथे आधी अ होता. जसं की को प्लस अपी मध्ये ओ तसाच राहिला आणि अच्या जागी अवग्रह येऊन कोपी हा शब्द तयार झाला. आता बघूया पररूप संधी. पर म्हणजे नंतरचा. हा नियम पूर्वरूपच्या अगदी विरुद्ध आहे. इथे नंतर येणाऱ्या स्वराचं रूप कायम राहतं. म्हणजे जेव्हा अ ने शेवट होणाऱ्या उपसर्गाच्या पुढे ए किंवा ओ ने सुरू होणारं क्रियापद येतं तेव्हा त्या उपसर्गाचा अ गायब होतो आणि तो नंतरच्या स्वरात पूर्णपणे विलीन होतो. जसं प्र प्लस एजते मध्ये प्र मधला अ गेला आणि फक्त प्रेजते हा शब्द उरला. या दोन्हीमध्ये गोंधळ होऊ शकतो, म्हणून चला फरक अगदी स्पष्टपणे पाहूया. पूर्वरूप संधीमध्ये पहिला स्वर जिंकतो, ए किंवा ओ कायम राहतो आणि नंतरचा अ फक्त एक चिन्ह मागे ठेवतो. याउलट पररूप संधीमध्ये नंतरचा स्वर जिंकतो, ए किंवा ओ आधीच्या अ ला पूर्णपणे गिळून टाकतो. यातून संस्कृत व्याकरणाची सूक्ष्मता किती छान दिसून येते. आणि आता येतो आपला शेवटचा आणि सगळ्यात वेगळा प्रकार, प्रकृतीभाव संधी. प्रकृती म्हणजे मूळ स्वभाव आणि हा नियमही तसाच आहे. याला आपण नो संधी नियम म्हणू शकतो. काही विशिष्ट परिस्थितीत, विशेषतः द्विवचनाच्या रूपानंतर जेव्हा एखादा स्वर येतो तेव्हा काहीही बदल होत नाही. शब्द जसे आहेत तसेच राहतात. हरी प्लस एतव हे हरी एतव असंच राहतं. म्हणजे कधीकधी कोणताही नियम न लावणं हाच सगळ्यात मोठा नियम असतो. तर हा होता आपला स्वर संधीच्या 8ही उपप्रकारांचा एक सविस्तर प्रवास. आपण पाहिलं की कसे स्वर एकत्र येऊन अधिक शक्तिशाली बनतात, कसे ते आपलं रूपच बदलून टाकतात आणि काही खास वेळी ते आपलं मूळ स्वरूप कसं कायम ठेवतात. पण संधीचा हा प्रवास इथेच संपलेला नाही बरं का. हे साहस पुढे सुरू राहणार आहे. आपल्या पुढच्या भागात आपण व्यंजन संधीच्या जगात प्रवेश करणार आहोत, जिथे व्यंजनांच्या मिळनाचे काही अद्भुत आणि मजेशीर नियम आपली वाट पाहत आहेत. आणि पुढच्या भागाची उत्सुकता थोडी वाढवण्यासाठी जाता जाता एक प्रश्न. कधी विचार केलाय की जेव्हा त सारख्या कठोर व्यंजनाची टक्कर ज सारख्या मृदू व्यंजनाशी होते तेव्हा काय होत असेल? कोणता नवीन आवाज तयार होत असेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण पुढच्या भागात शोधणार आहोत. तोपर्यंत सराव करत रहा. भेटूया लवकरच.